मनोज दादा जरांगे यांना आम्ही आव्हान करतोय की 25 तारखेचं सुरू होणारं उपोषण त्यांनी थांबवावं। आज देशाच्या आणि राज्याच्या पटलावरती संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याकांडाचं आंदोलन एक जनआंदोलनाच्या दिशेने चाललं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या दोन्ही हत्याकांडाला न्याय देण्याची भूमिका महत्त्वाची। मी 4 मोर्चे मनोज जरांगे यांच्यासोबत केलेत। त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यांच्या तब्येतीची सुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे। त्या अनुषंगाने आणि विराज आणि वैभवी यांच्या मामाच्या रोलमध्ये मनोज जरांगे आहेत। संतोष देशमुखला जर न्याय द्यायचा असेल तर मनोज जरांगे यांना मैदानात राहिल्याशिवाय पर्याय नाही। जर हे उपोषण सुरू झालं तर प्रतिउपोषण वडी गोदरीत येतं आहे आणि त्यातून मीडियातून एकंदरीत राज्यातून संतोष देशमुख यांच्या आंदोलनाची पुन्हा एकदा हत्या झाल्याशिवाय राहणार नाही। संतोष देशमुखचं आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आरक्षणाचं जो काही उपोषण आहे 15 दिवस किंवा महिनाभरासाठी पुढं ढकलावं आणि तब्येतीची सुद्धा काळजी घेण्याचं आव्हान या माध्यमातून करतोय। हे खरं आहे की गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे, परंतु संतोष देशमुखांना आज न्याय देणं खूप गरजेचं आहे आणि सामाजिक नेता म्हणून मनोज जरांगे यांनी आमच्यासोबत रस्त्यावरती राहावं अशी अपेक्षा मी करतो। या संदर्भात तुमचा आणि त्यांची काही चर्चा झाली आहे का? या संदर्भात मी भेटून त्यांना बोलणार आहे, त्यांच्या समन्वयकांशी सुद्धा चर्चा करणार आहे, वैयक्तिक सुद्धा भेटणार आहे आणि हे मीडियाच्या माध्यमातून सुद्धा वेळ कमी असल्यामुळं माझं आव्हान राहणार आहे। यांची भेट घ्यायला आलो आहे। त्यांच्या एकंदरीतच आतापर्यंतच्या पोलिसांचा जो तपास सुरू आहे त्या माध्यमातून त्यांना काय काय माहिती मिळते त्या संदर्भात मी त्यांना विचारायला आलो आहे आणि पुढचा जो लढा आहे तो तीव्र करण्यासाठी धनंजय देशमुख यांना मी भेटायला या ठिकाणी आलो आहे। तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत का? शक्य झालं तर मी तपास अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करेल। तशी जर तशी परवानगी मिळाली तर मी चर्चा करेल, पण माझ्यामुळं या तपासात काही व्यत्यय यावा असं मला वाटत नाही। म्हणून मी धनंजय देशमुख यांच्याकडूनच या संदर्भातलं जाणून घेऊ, कारण धनंजय देशमुख समग्र महाराष्ट्राच्या वतीने सध्या या तपासाच्या संदर्भात माहिती घेत आहेत। एकीकडे आपण बघितलं तर दुर्दैव आहे की खंडणीतला आरोपी 302 मधला आरोपी मकोकामधला आरोपी त्याला तात्काळ न्यायालयीन कोठडीमधून उपचार मिळतो, सोमनाथ सूर्यवंशी याला उपचार मिळत नाही। ही तसदी जर परभणीला दाखवली असती तर आज सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड झालं नसतं। का न्यायालयीन कोठडीतून सोमनाथ सूर्यवंशीला दवाखान्यात नेलं नाही? त्याच्यामुळे एकंदरीतच VIP ट्रीटमेंट ही कुठंतरी दिसते आणि गुन्हेगार आणि त्याची असणारी न्यायाची भूमिका यातली तफावत मात्र या ठिकाणी दिसायला लागली।